श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 14 समास 8 ओवी क्रमांक 20 पर्यंत आपण विचार केला आहे, अभ्यासला आहे। त्यापुढील भाग आज आपण पाहणार आहोत। श्री समर्थांनी अखंड ध्यान या समासामध्ये परमेश्वर आम्हाला आमच्या डोळ्यांनी जर पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला डोळे बंद करण्याची गरज नाही, हा एक विचार दिलेला आहे। कारण ध्यानामध्ये डोळे बंद असतात आणि ध्यान करत असताना आपल्या जो ध्यान करतो त्याच्या समोर कुठली तरी मूर्ती असते आणि त्याचं ध्यान केल्या जाते। पण या ठिकाणी समर्थ म्हणतात आहे की तुम्ही तसं करण्याची गरज नाही। समर्थ म्हणतात डोळे उघडे ठेवून तुम्ही सर्व पाहता येईल। डोळ्याने डोळा पाहावा, मनाने मन ओळखावी, तसे भगवंताने भगवंताला पाहावं। मी मला पाहावं, भगवंताने भगवंताला पाहावं या शब्दाचा अर्थ मी भगवंत आहे आणि जगामध्ये असलेला भगवंत मला पाहायचा आहे। पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे असं समर्थ म्हणतात। किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत असं सांगतात। फुला फुलातुनी घटा घटातुनी सर्वा घटी वसतो, राम हा हृदयातुनी हसतो। तो फुलामध्ये आहे, तो फळामध्ये आहे, तो प्रत्येक घटामध्ये आहे, परंतु तो हृदयामधून प्रगटीकरणाची ती जागा आहे आणि त्यामधून तो आपलं रूप प्रगट करतो। म्हणून समर्थ म्हणतात आहे अशा माणसाने नयनेची पाहावय पाहावा नयन, मने शोधावे मन, तैसेची हा भगवान सर्वागटी श्रीराम। सर्वागटी परमेश्वर आहे हे कितीदा तरी आपण ऐकून चुकलो आहोत। हे कितीदा तरी आपण वाचलेलं आहे, पण ते प्रत्ययाला येत नाही। त्याला काय करावं? प्रत्ययाविण जे ज्ञान ते ज्ञान नव्हे। प्रत्ययाशिवाय म्हणजे अनुभवाशिवाय असलेलं ज्ञान त्याला ज्ञान म्हणत नाही। माहिती असते, अनुभव नसतो। संतांना तो अनुभव आला आणि तो अनुभव आल्यानंतर संतांनी ते सिद्धता दिलेली आहे। किती संतांची नावं सांगावी, कोणाकोणाची सांगावी? संत ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण घ्या। पैठणला ज्ञानेश्वर माऊलींची परीक्षा पाहायला गेली होती। भगवंत हा सर्वाखटी राहतो आणि तो सर्वत्र आहे असं माऊली म्हणाली। पैठणच्या विद्वज्जनांनी सांगितलं की हे तुम्ही सिद्ध करून दाखवा, माझ्यामध्ये परमेश्वर आहे, मी वेद उच्चार करतो,
हा समोरून जाणारा रेडा आहे. याच्याही मुखातून तुम्हाला वेद बोलवता येतात का सांगा. ईश्वर सर्वभूतानां वृद्धेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. सर्वभूतानी म्हटलं आहे, मनुष्य भूतानी नाही म्हटलंय, फक्त मनुष्य प्राण्यांनी नाही म्हटलंय. सर्व मनुष्यांमध्ये परमेश्वर वास करतो असं म्हटलं नाही, सर्व भूतांमध्ये म्हटलंय. माऊलींनी ती सिद्धता करून दाखवण्यासाठी त्याला जवळ बोलावलं, मस्तकावर हात ठेवला. केवढा मोठा चमत्कार झाला. जसा षडशास्त्र पारंगत असलेला, वेद मुखदगत असलेला एखादा विद्वान जसा वेद बोलेल त्याप्रमाणे तो रेडा सुद्धा वेद बोलू लागला. म्हणजे सर्वागुटी परमेश्वर आहे याची प्रचिती संतांनी आम्हाला दिली आहे. माऊलींनी त्यापेक्षाही पुढचा दृष्टांत दिलाय. त्याच्या पुढे जाऊन सांगितलंय, सकाळी सकाळी पहाटे दात घासण्याच्या निमित्ताने माऊली एका भिंतीवर बसलेली होती. 4 भाऊ होते, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. कोणीतरी निरोप दिला की चांगदेव महाराज आपल्या भेटीसाठी येतात आहे. आता चांगदेवांचा अधिकार मोठा होताच. 1400 वर्ष त्यांचं वय होतं आणि तेवढं महान त्यांचं तपही होतं. सगळ्या चरवस्तूवर त्यांची सत्ता होती. सिंहावर बसत होते. हातामध्ये भुजंग म्हणजे सापाचा त्यांनी चाबूक केला होता. हजारो त्यांचे शिष्य होते. 1400 वर्ष वय होतं. तपसामर्थ्याने ते कुणालाही परत जीवदान देऊ शकत होते. अशा वेळी ज्ञानेश्वर माऊलींची महती ऐकून ते ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी गेले. पण जात असताना आपला अहंकार कायम ठेवून गेले. कुठला अहंकार? की माझी सत्ता किती आहे, माझं सामर्थ्य किती आहे दाखवण्यासाठी. माऊलींच्या लक्षात आलं की आपण एवढे मोठे महान लोक येतात आहे, आपण पुढे जायला पाहिजे. आपल्या घरीकडे जर मोठे माणसं आले असतील तर आपण त्यांचं स्वागत 4 पावले पुढे जाऊन करतो, नमस्कार करतो, या म्हणतो. माऊलींच्या मनात आलं की आपण जायचं तरी कसं. आता काय वाहनं होती, ते ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीलाच प्रार्थना केली. तिला सांगितलं, बाई जरा पुढे चल. चरित्रात उल्लेख आलेला आहे की अशा प्रकारे ती भिंत माऊलींना आणि तिन्ही भावंडांना म्हणजे 4 भावंडांना घेऊन तिथे आली. हा सगळा चमत्कार जेव्हा चांगदेव महाराजांनी पाहिला तेव्हा ते योगीराज चांगदेव माऊलींना साष्टांग नमस्कार घातला. ते म्हणाले की माझी सत्ता जी आहे ती चरावर आहे, म्हणजे जे जिवंत प्राणी मात्र आहे त्यांच्यावर सत्ता आहे. पण तुमची सत्ता अचल म्हणजे जे हालू शकत नाही अशा निर्जीव वस्तूवर सुद्धा तुमची सत्ता आहे. अर्थात संतांनी हे दाखवायचं होतं की या जगामध्ये परमेश्वर सोडून दुसरी काही गोष्ट नाहीच आहे. ते प्रगटीकरणाचं माध्यम त्या परमेश्वरानं कोणतं ठरवलं त्यानुसार तुम्हाला ते प्राप्त झालेलं आहे. कुठल्या प्राण्याला, गरुडाला परमेश्वर गरुडाच्या रूपाने प्रगट झाला तर त्याला दूरदृष्टी येईल. कुत्र्याच्या रूपाने जर तो प्रगट झाला तर त्याच्यामध्ये घ्राण शक्ती येईल, त्याला वास चांगला आहे, वासावरून तो बरोबर ओळखू शकतो. प्रत्येक प्राण्याला कुठली तरी वेगळी शक्ती आहे आणि ती मानवापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. हरणासारखं धावणं कोणाचं नसेल. मग ही सगळी शक्ती
ज्याच्यामध्ये ज्या शरीरात वास करते त्या शरीराचं जरी ते सामर्थ्य असेल तर त्याचं अधिष्ठान मात्र परमेश्वर आहे. परमेश्वराशिवाय ते शरीर काही करू शकणार नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे म्हणजे प्राण्यांच्या स्वतःच्या हालचालीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाही. आता पाही असं म्हणा किंवा पाही जे असं म्हणा, कारण शरीराचं जरी सामर्थ्य असलं, हत्तीमध्ये असलं, तरी भगवंताचं सामर्थ्य त्या शरीरात जर नसेल, म्हणजे त्या शरीरामध्ये जर परमेश्वर नसेल, जीव नसेल, तर तो हत्ती जरी असेल तर तो काहीच करू शकणार नाही. म्हणजे ते हत्तीचं सामर्थ्य आहे की त्या चैतन्य रूपाचं त्या परमेश्वराचं सामर्थ्य आहे, तुम्ही सांगा ना. ते मूळ सामर्थ्य जे आहे ते भगवंताचं सामर्थ्य आहे. मग असा भगवंत आम्हाला जो आकारामध्ये नाही, जो रूपामध्ये नाही आणि जो गुणामध्ये अडकलेला नाही, असा जो भगवंत आहे त्या भगवंताला आपल्याला अखंड पाहता येणं, याला अखंड ध्यान असं म्हटलं आहे. आणि तो डोळे उघडे पाहता येतो. डोळे उघडे करून आम्हाला त्या भगवंताला पाहता येते. गोरगरीब दिसणारे जे लोक आहेत ते तुम्हाला गोरगरीब पाहू नका, त्या गोरगरिबांमध्ये अंतःकरणात त्यांच्या भगवंत वास करतो आहे म्हणून त्यांची सेवा करा. ती दरिद्री नारायणाची सेवा आहे. आम्हाला तो भगवंत डोळे उघडे ठेवून पाहता आला पाहिजे. ज्याला पाहता येतो त्याला भगवंत त्याच्या आईमध्ये दिसतो, त्याला त्याचा भगवंत त्याच्या वडिलांमध्ये दिसतो, त्याला त्याचा भगवंत त्याच्या मित्रांमध्ये दिसतो, त्या लोकांना संतांमध्ये भगवंत दिसतो. तो नजर टाकेल तिथे त्याला भगवंताखेरीज दुसरं काही दिसत नाही. आकाराने बदलले आहे. आकार भिन्न आहे आणि आकाराला मुळात महत्वच नाही, कारण आकार नष्ट होणार आहे. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे तो भगवंत ज्यात वास करतो आहे ती वस्तू महत्वाची नाही. मला सांगा, देवालय महत्वाचं की देव महत्वाचा? हो, आम्ही देवालयाची पूजा करतो की देवाची पूजा करतो? देवालय म्हणजे शरीर आणि देव म्हणजे त्यामध्ये असलेला तो आत्मा. मग आम्ही शरीराला पाहावं की आत्म्याला पाहावं? ज्याला ज्ञानदृष्टी आहे तो आत्म्याला पाहतो आणि त्या आत्म्याची सेवा करतो, कारण तो भगवंत आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात सर्वा घटी तैसेची हा भगवंत सर्वा घटी. घट म्हणजे शरीर. सगळ्या घटांमध्ये सगळ्या ठिकाणी तो वास करतो. माऊलींनी तसं सिद्धांत दृष्टांत दाखवून दिला. अनेक संतांनी आपापल्या परीने पुन्हा वेगवेगळे दाखवलेले आहे. नामदेव महाराजांना पांडुरंग कुत्र्यामध्ये दिसला, तुपाची वाटी घेऊन धावले त्याच्या मागे. आमच्या दादाने ते भजन केलंय, श्वाना मागे धावे नामा घेऊन या तुपवाटी. तुपाची वाटी घेऊन त्या श्वानाच्या मागे धावले आणि त्याला सांगितलं की तुला तसं ते गाकर आवडणार नाही, हे जरा तुपाची वाटी घे, जरा तूप त्यावर घाल, तुला खायला बरं वाटेल. तेव्हा तिथलं कुत्र रूप बदलून टाकलं भगवंताने आणि कमरेवर हात ठेवून प्रत्यक्ष पांडुरंग तिथे उभा राहिला. असं प्रत्येक संतांना तो भगवंत वेगवेगळ्या रूपाने दिसला. तुम्ही संत सावधामाळ्यांचं चरित्र जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की तो भगवंत त्यांना कांदा मुळामध्ये दिसला, झाडा फुलांमध्ये दिसला, वृक्ष वेलींमध्ये दिसला, पाना फुलांमध्ये दिसला. सर्वत्र तो भगवंत दिसतोय. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कर्मयोगी संत, पण त्या कर्मामध्ये सुद्धा त्यांना भगवंत दिसला. म्हणजे भगवंत नाही अशी जगामध्ये जागा नाही. आम्हाला जर काही
भगवंत न दिसता दृश्य दिसत असेल याचा अर्थ तुम्ही मायेत अडकली आहे. तो रामायणातला असा प्रसंग आहे. सीता माता ही तयार होऊन बसली होती रामरायाचं दर्शन घेण्यासाठी, राम दिसावा म्हणून. कारण ते मिथिला नगरीमध्ये आले होते. जनकाने प्रण सांगितला होता, एकापेक्षा एक महावीर तो शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करत होते, त्याला प्रत्यंच्या लावण्याचा प्रयत्न करत होते. कुणाकडनं तो हलत नव्हता. सगळे राजपुत्र आता थकले होते. त्यांनी पराजय पत्करला होता. फक्त त्यामध्ये रामचंद्र राहिले होते आणि त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे बंधू लक्ष्मण दोघच राहिले होते, राम आणि लक्ष्मण. अशा वेळी रामचंद्रांचं रूप किती सुंदर होतं त्याचं वर्णन सीतेला तिच्या मैत्रिणी करून दाखवत होत्या. तरुण्यो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडलिक विशालाक्षो चिरकृष्णा चिरांबरो. केवढं सुंदर आहे. दोन्ही भाऊ सारखे. रामचंद्रांचं वर्णन करत असताना सीता म्हणाली आपल्या मैत्रिणींना, तुम्ही ज्याचं वर्णन करताय तो मला दिसतच नाही. पण गंमत अशी झाली होती की सीता मात्र पाहत होती, पण तिच्या समोर अनेक पडदे होते. त्या पडद्यामुळे पलीकडचा राम दिसत नव्हता. मग एक म्हणाली, घुंगट के पट खोल तो हे राम मिलेंगे. ती म्हणाली, तुझ्या समोर जो घुंगट आहे तो जरा बाजूला कर, मग तुला प्रत्यक्ष रामरायाचं दर्शन होईल. तसं या जगामध्ये जे दृश्य जगतामध्ये जे आकार दिसत आहे तो आमच्या डोळ्यासमोरचा घुंगटच आहे. तो घुंगट जरा बाजूला गेला की तो राम तिथेच आहे. रामाची जागा बदलली नाही. तुम्ही त्या आकाराला बाजूला करा, त्या रूपाला बाजूला करा, त्या नामाला बाजूला करा, मग तुम्हाला भगवंत तो समोर आहेच. मग तुम्हाला कुत्रा दिसणार नाही, तुम्हाला भगवंत दिसेल. नाथांना प्रत्यक्ष गाढवाला त्यांनी पाणी पाजलं, गंगेचं आणलेली कावड त्यांनी गाढवाला पाजली हा सामान्य मनुष्य म्हणेल. पण नाथांना जर तुम्ही विचारलं का तुम्ही पाणी कोणाला पाजलं, ते म्हणतील मी भगवंताला अर्पण केलं. कारण त्यांच्या समोर आकार नव्हता, तो भगवंत होता. आम्ही आकार पाहून मदत करतो आणि आकार पाहून दुःखी किंवा सुखी होतो. संत आकाराला महत्व देत नाही, त्यामध्ये असलेल्या त्या निराकाराला ते पाहतात. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, तेणे विण कार्यभाग आडे सकल काही तेणेची घडे प्राणी विवेके पवाडे येणेची योगे श्रीराम. जागृतीच व्यापार घडतो संबंध तयासीच पडतो स्वप्नामध्ये घडे जो तो येणेची न्याय श्रीराम. अखंड ध्यानाचे लक्षण अखंड देवाचे स्मरण याचे कळता विवरण सहजची घडे श्रीराम. सहज सांडून सायास याची कोणी एक दोष आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरितो श्रीराम. परमेश्वराला जर पाहायचं असेल तर का कष्टी होता? अगदी सोपं आणि सरळ आहे. समर्थ म्हणतात तुम्ही डोळे उघडे ठेवून त्या भगवंताला पाहू शकता. सहज सांडून सायास, साया म्हणजे प्रयत्न आणि सहज म्हणजे सहजगत्या. जर कोणी मूर्तीचं ध्यान करू लागले तरी व्यत्यय येतात. कारण डोळे बंद केले की आमच्या डोळ्यासमोर काय काय नाचू लागते हे डोळे बंद केल्यावरच कळते. उलट ते मन इतकं चंचल आहे, ते चपळ आहे, ते प्रमाती आहे की ते मन डोळे बंद केलं की जास्त दंगा करते.
म्हणून डोळे बंद करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून आम्ही देवाला पाहावं. जेव्हा डोळ्यांनी तो भगवंत दिसतो आहे तर डोळे बंद करून त्याला पाहायचं कारण नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे आम्ही डोळ्यांनी भगवंत पहा, याची डोळा याची देही, अशी कथा सांगतात आमच्या परमपूज्य वरदानंद भारती महाराजांनी त्यांच्या प्रवचनात कीर्तनात सांगितलेली आहे. एका महान संतांकडे एक साधक गेला. नवीनच साधक होता. नवीन साधक या शब्दाचा अर्थ काही तो प्रपंचात अडकला होता आणि थोडा परमार्थ करायची इच्छा नुकती जन्माला आली होती. नवीन नवीन साधना करायला लागला. आम्ही नवीन नवीन जे साधना करणारे लोक आहेत त्यांच्या हे प्रत्ययाला आलेला आहे आमच्या सगळ्यांच्या. तो साधक आला, महाराजांना नमस्कार केला. आणि महाराज एक प्रश्न आहे आमचा. काय प्रश्न आहे? म्हणे तुम्ही म्हणता म्हणे जप करा, तुम्ही म्हणता म्हणे पूजा करा, तुम्ही म्हणता ध्यान करा, कसं करावं? होतच नाही. म्हणे काय झालं? काय काम असते तुला? म्हणे काम काही नसते, पण डोळे बंद केले की डोळ्यासमोर काही येते, डोळे बंद केले की मनात काही येते. काय करावं काय? आता डोळे उघडे असताना जो मनुष्य मायेमध्येच भटकलेला आहे त्याला डोळे बंद केल्यानंतर एकदम परमात्मा कसा दिसेल? त्या मायेचा पडदा त्याला नुसता त्या डोळ्यासमोरून नाही, त्या मनाच्या समोरून सुद्धा त्याला हटवावं लागेल ना. ते मनही स्वच्छ करावं लागेल ना, तेव्हा तो भगवंत दिसेल. तर महाराज म्हणाले एक काम कर, तू जप करत असताना तुझ्या मनामध्ये काहीही आलं तर हरकत नाही, एक गोष्ट येऊ देऊ नको. कोणती येऊ देऊ नको? तेवढ्याने तुझ्या मनामध्ये म्हैस येऊ देऊ नको. त्याला आश्चर्य वाटलं. हे महाराज म्हणतात म्हणे म्हैस मनात येऊ देऊ नको. अद्यापर्यंत कधी माझ्या मनात म्हैस आली नाही. बाकी सगळ्या गोष्टी आल्या. माझे पैसे कोणाकडे किती आहेत आणि कोणाकडून कधी परत घ्यायचे, माझी वस्तू कोणी नेली आणि कधी मला त्याच्याकडनं परत घ्यायची आहे, ते सगळं माझ्या मनात जप करताना येते म्हणे. पण म्हैस कधी मनात नाही आली. ठीक आहे म्हणे महाराज, तुम्ही म्हणता, मी आता जप करताना म्हैस मनात येऊ देणार नाही. तो साधक घरी गेला, देवघरात बसला, आसन मांडलं, काय ध्यान मुद्रा ज्ञान मुद्रा करायची ती केली आणि पहिला मणी ओढला. काय चमत्कार झाला? पहिला मणी ओढल्याबरोबर काही मनात आलं नाही, फक्त म्हैसच मनात आली. ते मन तसं आहे. ज्या मनाला सांगितलं की ते तसं वागू नको तर ते हटकून तसंच वागेल. एखादा वाईट विचार जर मनात येत असेल आणि त्याचं जर चिंतन माणसाचं चालू असेल तर त्याने जप केल्यानंतर सुद्धा तो वाईट विचार त्याला सोडत नाही. काही केलं तर सोडत नाही. झोपेमध्ये, इथे समर्थांनी शब्द वापरलेला आहे की झोपेमध्ये सुद्धा माणसाला त्याचं स्मरण घडते. आहे की नाही? ते दिलाय, संबंध तयासीचा पडतो, स्वप्नामध्ये घडे जो तो तेनेची न्याय. स्वप्नात सुद्धा सुटत नाही. या माणसाचं आपलं जागृतीमध्ये भांडण असते ना, स्वप्नामध्ये सुद्धा आपण त्याच्याशी धड वागत नाही. संत म्हणतात की जागृतीतच व्यवहार चांगला करा, म्हणजे स्वप्नाचा काही अडचण येत नाही. स्वप्न त्यालाच पडतात ज्यांची जागृती जरा गडबड आहे. म्हणून ध्यान करत असताना, जप करत असताना ते मन मुळात शांत पाहिजे आणि ते मन ऐकत नाही. म्हणून डोळे बंद करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून जप करा. माळ हातात घेऊन जप करा. अनेक लोक माळ हातात न घेता जप करतात, अर्थात तो जप चालतो, पण आम्ही जप करतो आहे याचे आम्ही भान विसरून जातो. किती मणी ओढले माहीत नसते किंवा आपल्याला किती वेळ जप करायचा हे कल्पना नसते. जप करतोय हे सुद्धा विसरून जातो, आपण कामामध्ये लागून जातो.
काही लोक जप करताना बोलत नाही, चांगली गोष्ट आहे, पण ते बोलत नाही, पण हातामध्ये माळ असते, बोलायचं नाही हा नियम असतो, पण हाताने खुणून सांगतात जा बाहेर कोणतरी बोलावला आलं. आता हा सुद्धा मौन मोडलं की नाही मला तुम्ही सांगा बरं. मौनात सुद्धा बोलता येते. संत म्हणतात आहे की तुम्ही बोला, पण हरी बोलता, बोलताना हरी म्हणा, म्हणताना हरी म्हणा. हरी बोलता चालता, हरी बोला देता, हरी बोला घेता. हरी शिवाय दुसरा विषय नको. मी कोणाला काही देत नाही, मी भगवंताला देतो. एखादा किराणा दुकानदार जर असेल तर त्याने किराणा देत असताना सुद्धा विचार करावा की आपल्यासमोर भगवंत आलेला आहे आणि तो आपल्याकडे मागणी करतोय आणि त्या भगवंताला आपण द्यायचं आहे, म्हणून ते समर्पण केलेलं आहे. आणि खरंच आहे ना, तर आकार जर सोडला तर मागणारा जो आहे तो भगवंतच आहे, देणाराही भगवंत आहे, घेणाराही भगवंत आहे. घरासमोर गाय आली आणि गायला जर आम्ही गोग्रास दिसेल तर गायला घालत नाही आहे, त्या गायीमध्ये असलेल्या परमेश्वराला आम्ही खाऊ घालतोय. मुंगीला साखर टाकत नाही, मुंगी हा आकार आहे, पण मुंगीच्या मागे त्याच्या आतमध्ये असलेल्या परमेश्वराला आम्ही काहीतरी अर्पण करतोय. आम्हाला आकार संपवता आले पाहिजे आणि ते विवेकाने संपतात. व्यवहार चुकू नका. सर्प विंचू नारायण वंदावे दृढ शिवणे. व्यवहार चुकू नका, पण त्याच्याशी व्यवहार मात्र परमेश्वर रूपाने करा. मागे आपण पाहिलं होतं की राक्षसामध्ये आणि दैत्यांमध्ये सुद्धा देवच आहे. तो आत्मा तो तिथेच वाचो, सुष्टामध्ये दुष्टामध्ये तोच आहे. कारण ते जे सामर्थ्य, मुळात जे सामर्थ्य आहे ते भगवंताचं सामर्थ्य आहे. पण तो ज्याच्यामध्ये वास करतो त्याचा गुण त्याला लागतो. आकाशातून पडलेलं पाणी सगळ्यांना माहिती आहे शुद्ध आहे, पण ते जमिनीवर पडलं आणि ज्याच्या संगतीला राहते ते त्या पाण्याला तशा प्रकारचा गंध येऊन जातो. ते सागरात पडलं तर खारट होते, हिमालयावर पडलं तर ते थंड होते, गटारात पडलं तर ते गढूळ होते, जमिनीवर वाहू लागलं तर ते क्षारयुक्त होते आणि आकाशातलं जसंच्या तसं पाणी घेतलं तर आम्हाला शुद्ध मिळते. पाणी तेच आहे, तो संगत गुणामुळे तो बिघडते. म्हणून आम्हाला ते मूळ तत्व लक्षात आलं पाहिजे की सर्वागटी परमेश्वर आहे. आणि म्हणून भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे असे संत सांगून जातात. परिते धरिता हि धरेना ध्यानी येती व्यतीनाना व्यक्तीनाना उगेची कष्टिता मना कासावीस करुणी श्रीराम मूर्ती ध्यान करिता सायासे तेथे एकची दिसे भासो नये तेची भासे विलक्षण श्रीराम. हा चमत्कार काय आहे, आम्हाला एकाचं एक का दिसते आणि वेगळंच का दिसते, तो आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या भगवंताला विनम्र अभिवादन करतो. आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. वासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.